आणि अन्नधान्य तर देशी आहे असलं पाहिजे. आता आम्ही माझ्याकडे आता देशी बी बियाण्यासाठी आपलं भाजीपाला पण करतोय आपल्या पुरता. सेंद्रिय शेतीच केली पाहिजे. सेंद्रिय म्हणण्यापेक्षा नैसर्गिक तुमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे हा. महत्वाचे पाहिजे तुमच्याकडे देशी गाई, बरोबर ना. आणि जो पालापाचोळा कडाचा पडतोय त्याच्यापासून औषधं बनले पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. महत्वाचं तुम्हाला बाबा काय बनवायचंय, कुठल्या पिकाला कशाची गरज आहे, ते थोडंसं ट्रेनिंग घेतलं की तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि मग ते तुम्ही ते वापरा. आता शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा बघितला तुम्ही की रासायनिक शेती तुम्ही करून बघितली, आपली शेती आपल्या आता हातातून चालली म्हणजे कळतं का. आता म्हणतात की शेती परवडत नाही. मग जर असं म्हणलं परवडत नाही, उद्या तुम्हाला खायला पण मिळणार नाही. आता तणनाशक मारलं, बरोबर ना. तणनाशक मारून ते तुमच्या जर शरीरात गेलं ते परिणाम करतं. जसं तिकडं होतं ते पण तेच तुमच्याकडे होणार. त्यासाठी तुम्हाला ते सांगायची गरज नाही की त्याचे काय परिणाम होत असतात. जर गवत जळते तर तुमचं पण काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे शरीरातला त्याचा विषारी घटक आत जाणार. हराळी वगैरे असली का नाही, नुसतं हराळून चाललं तर तुमचं पित्त कमी होते, रक्त वाढते नुसतं फिरल्यामुळे. डांबरीव चालून बघा तुम्ही, सिमेंटच्या रोडवर चालून बघा, तुम्हाला मनकीचे त्रास किंवा हाडं झिजणं, माती चालून बघा, गवतावर चालून बघा, ते होणार नाही. हा सूक्ष्म विषय आहे, फक्त करत नाही तो पण कळणार. लोक काय फिरत नाही का रोज डांबरीव फिरणार तुम्ही काय फिरून उपयोग नाही. कारण की त्याचा जो झटका बसून परत हाडकांवर त्रास देतोय कळत न कळत. पण तो सूक्ष्म लेवलला तुम्ही असे जे काम करत आहे बरोबर ना. म्हणजे आता आमचा व्हिडिओ दाखवला किंवा बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघतोय खिल्लार क्षेत्रातलं किंवा जे ग्रामीण जीवन दाखवतं लोकांचं कसं असतं ते पण लोकांना कळतंय. त्यामुळे लोकांची जागृती होती. तुमचे पण विशेष आभार मानले पाहिजे की जाऊन नाही का प्रवास करायला लागते, कुठं कुठं जायला लागते. अशी माणसं घडली पण पाहिजेत तरच लोकांना काहीतरी मिळेल पुढच्या. दाखवलं तरी दिसेल, नाही तर दिसणार नाही. डॉक्टर साहेब, आता आपण एवढं सगळं आयुर्वेदिकचं बघतोय वगैरे, तर ते आयुर्वेदिक वगैरे सगळं राहून द्यात. फक्त एक दिनक्रम काय असावा, म्हणजे जेवणात भोजन वगैरे कसं असावं, किंवा नैसर्गिक एका भाज्या वगैरे असं सांगा हा. एक थोडक्यात. आता मी सांगतो की आपल्याला सकाळी तुम्ही उठताय, तुमची जर ताण असेल तर थोडंसं पाणी प्या, बरोबर ना. कोमट असेल तर चालेल, साधा असेल तर चालेल. परत सकाळी जो महत्वाचा विष आहे म्हणजे चहा, त्याच्याऐवजी गूळ किंवा खडी साखर टाका, त्यात तुळशीची पानं टाका, बेल पिंपळ, बरोबर ना, गुळबेल टाका, मसाल्यामध्ये काळी मिरी, बडीशेप, दालचिनी असलं काहीतरी टाकून म्हणजे जे मिळेल ते टाका आणि त्याच्याऐवजी काढा बनवा, बरोबर ना. आणि तुमच्या जेवणामध्ये सकाळच्या सत्रात फळं सलाड सकाळचे असाव्यात. चपातीच्या जे भाकरीचा वापर करा, ज्या ज्या नैसर्गिक म्हणजे भाज्या मिळतील, बरोबर ना, त्या खाल्ल्या पाहिजेत. संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही आंबट पदार्थ, कच्चे पदार्थ म्हणजे सलाड फळं काय खाऊ नका, बरोबर ना. परत तुम्हाला दुपारी जर भूक लागते तर जेवू शकता, बरोबर ना. सारखं जेवू नका. आणि बाहेरच्या काय गोष्टी असतात ना, बरोबर ना, बाहेरच्या म्हणजे कुठल्या जेवण वगैरे त्या पॅकेड फूड ते शक्यतो टाळा. तेलाचा वापर गाण्यावर तेलाचा करा, गूळ चांगला वापरा, मीठ सैंधव मीठ किंवा समुद्री मीठ वापरा. ह्या जरी गोष्टी नुसत्या बदल केल्या तरी तुमच्या जीवनात म्हणजे तुम्ही आजारीच पडणार नाही. जवळपास 50% राहिला प्रश्न 50%चा, तो मग बाकीच्या गोष्टी जाईल. आणि अन्नधान्य कसं असावं. अन्नधान्य तर देशी आहे असलं पाहिजे. आता आम्ही माझ्याकडे आता देशी बी बियाण्यासाठी आपलं भाजीपाला पण करतोय आपल्या पुरता, बरोबर ना. आता मिळतात. बाजरी देशी असावी, गहू देशी असावा, जे आपल्याकडे भाजीपाला आहे तो देशी असावा, बरोबर ना. तो पण मी आता सध्याला लावतोय. आता काय इकडे झाडं पण लावतोय मी आंब्याची, सगळी मिक्स आपल्या फळांची. आपल्याला सगळी फळं उपलब्ध झाले जातात आपल्या घरची, कारण की फळांना पण आता केमिकल वगैरे लावतात, त्यामुळं फळं मिळत नाहीत. तर सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे की आपला आहार महत्वाचा असला पाहिजे चांगला. बरोबर. आणि औषधं वगैरे काय वापरली पाहिजे नक्की शेतीला आजकाल. शेतीला तर गोमूत्राचा तुम्ही अभ्यास करा. आता पाळीकर तंत्र आले किंवा बाकीच्या गोष्टी आल्या तर त्याचा अवलंब करा, बघा नक्की काय होते. आणि करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता गोपालबाई सुतारिया तुम्ही ऐकलं असेल ना, अहमदाबादचे, त्यांचं गोकुळामृत बघा, ते एकदम छान रिझल्ट त्याचे. पण आपण जोपर्यंत वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट म्हणजे कळणार नाहीत. अच्छा. म्हणजे थोडक्यात एक सेंद्रिय शेती करावं म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल. सेंद्रिय शेतीच केली पाहिजे. सेंद्रिय म्हणण्यापेक्षा नैसर्गिक तुमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे महत्वाचे पाहिजे. तुमच्याकडे देशी गाई, बरोबर ना. आणि जो पालापाचोळा कडाचा पडतोय त्याच्यापासून औषधं बनले पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. महत्वाचं तुम्हाला बाबा काय बनवायचंय, कुठल्या पिकाला कशाची गरज आहे, ते थोडंसं ट्रेनिंग घेतलं की तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि मग ते तुम्ही ते वापरा. आणि सेंद्रिय शेती बरोबर शेतकऱ्यांना काय एक सल्ला द्याल. आता शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा बघितला तुम्ही की रासायनिक शेती तुम्ही करून बघितली, आपली शेती आपल्या आता हातातून चालली म्हणजे कळतं का. आता म्हणतात की शेती परवडत नाही. मग जर असं म्हणलं परवडत नाही, उद्या तुम्हाला खायला पण मिळणार नाही, बरोबर ना. तर तुमच्या पुरती जर करायची म्हणलं तर तुम्ही परत पहिल्या काळासारखी शेती केली पाहिजे. तर मी म्हणतो बाकीची विक्री राहू द्या, तुमचं पोट तरी भरलं पाहिजे कमीत कमी, नाही तर तुमचं पण पोट येणाऱ्या काळात भरणार नाही.
आहार कसा असावा, सकल आहार कसा असावा, मांसाहार का शाकाहार? मांसाहार तर नाहीत, कारण की आपला आतड्याची रचना बघितली तर शाकाहारीसाठीच आपली बनली आहे. आपले काही कुत्र्या किंवा वाघा शेणासारखे आहे का नाही, आपण शाकाहारातून मोडतो, त्यासाठी आपला शाकाहार असावा. शाकाहार पण तुम्हाला मी सांगितलं की भाकरीचा वापर जास्त करा, सलाड फळं सकाळच्या तर असावी, आपले डाळी वगैरे वापरल्या पाहिजेत आपण नाही का सगळ्या ह्याच्या, आणि भाजीपाला आपला. बरोबर. डॉक्टर साहेबांनी आपल्याला बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे या क्षेत्रामध्ये, म्हणजे आहार कसा असावा किंवा बाकीच्या इतर गोष्टी कशा फॉलोअप कराव्या आणि शेतकऱ्यांनी देखील शेती कोणत्या प्रकारे करावी हे डॉक्टरांनी मार्गदर्शन केलेले आहे आपल्याला. डॉक्टर साहेब, आजकाल आपल्या दारात गवत वगैरे उगवतं, हा तर ते आपण कीटकनाशक फवारतो, हे करतो. मग काही वेळेस काय होतं, त्याचा प्रभाव कसा पडतो घरात? नाही तो कीटकनाशक नाही तणनाशकच मारतात लोक, तणनाशक. बरोबर ना. आता त्यासाठी परत मागे जायला लागलं आपल्याला, की आपण काय करतोय, नवरात्र पाळतात माहितीये ना. हो. नवरात्रात लोक चप्पल घालत नाही का, तर ती ज्या वेळेला गवत वर आलेलं असतं आणि ती ऊर्जा आपल्या शरीरात जावी म्हणून 9 दिवस आपले बिनचप्पल राहतो आपण. आणि तुम्ही जर समजा तणनाशक मारलं, बरोबर ना, आणि तणनाशक मारून ते तुमच्या जर शरीरात गेलं ते परिणाम करतं. जसं तिकडं होतं ते पण तेच तुमच्याकडे होणार. यासाठी तुम्हाला ते सांगायची गरज नाही की त्याचे काय परिणाम होत असतात. जर गवत जळते तर तुमचं पण काहीतरी प्रॉब्लेम, म्हणजे शरीरातला त्याचा विषारी घटक आत जाणार. तर त्याला केलं नाही, घरापुरतं तरी केलं नाही पाहिजे. मग आता आपण शहरी भागात बघतोय, आता आपला मुलाखत बरेचसे शहरी भागात लोक बघितले जातात. हा. शेतकऱ्यांना तर आव्हान आपण करूच की तणनाशक वगैरे दारात तर नका फवारू. पण पुन्हा भाग म्हणतात थोडंफार बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये वगैरे खाली कुठं असं गवत येत असेल तर तिथं सरास रसायनाचा नाही. वापर केला जातो. आता जरा हराळी वगैरे असली का नाही, नुसतं हराळून चाललं तर तुमचं पित्त कमी होते, रक्त वाढते हा. फिरल्यामुळे. डांबरीवर चालून बघा तुम्ही, सिमेंटच्या रोडवर चालून बघा, तुम्हाला मनकीचे त्रास किंवा हाडं झिजणं, माती चालून बघा, गवतावर चालून बघा, ते होणार नाही. हा सूक्ष्म विषय आहे, फक्त करत नाही तो पण कळणार. लोक काय फिरत नाही का रोज, डांबरी फिरणार तुम्ही काय फिरून उपयोग नाही, कारण की त्याचा जो झटका बसून परत हाडकांवर त्रास देतोय कळत न कळत, पण तो सूक्ष्म लेवलला असे. बरोबर. मग बघा, डॉक्टर साहेबांनी जसं सांगितले तसं तणनाशक शारीरिक दृष्टिकोनात पण हे फरक करते आपल्या शरीरावर. पण एक बालपण जर म्हणता येईल, जर आता मंडळी ऐका, आपलं बालपण जसं गेलं, आपण बालपणात बाहेर अंगणात खेळत होतो, अंगण आपल्यासाठी खेळण्यासाठी असायचं पूर्वी. आजकाल सरस लोक पहिला अंगण सारवायचो, आता आजकाल सरास लोक कोबा करतात अंगणात, त्यामुळे अंगण राहिलं नाही खेळण्यासाठी. आणि कोबा केल्यामुळे लोक घसरून वगैरे पडतात, तो विषय तर वेगळाच आहे. पण पहिला आपण अंगणात खेळायचो, ती माती वगैरे आपल्या नखात जायची, नखातून पोटात जायची, तरी आपल्याला कुठले आजार वगैरे होत नव्हते, इन्फेक्शन वगैरे होत नव्हते. आणि आजकाल आपल्याकडे अंगणच राहिलं नाही, आपण सरळ अंगणात कोबा करतो आणि तणनाशक फवारतोय. पहिल्या काळात अंगणात पाणी मुरत होतं, जमिनीत आपण जेवढं पाणी मुरवू तेवढं आपल्याला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. हो बरोबर आहे, हे सगळं पाणी आपलं राहिलं तरच येणाऱ्या काळात सगळी जनता येईल. आणि तुम्ही हे जे काम करताय ना, बरोबर ना, म्हणजे आता आमचा व्हिडिओ दाखवला किंवा बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघतोय खिल्लार क्षेत्रातलं किंवा जे ग्रामीण जीवन दाखवतं लोकांचं कसं असतं ते पण लोकांना कळतंय, त्यामुळे लोकांच्या जागृती होती. तुमचे पण विशेष आभार मानले पाहिजे की जाऊन नाही का प्रवास करायला लागते, कुठं कुठं जायला लागते. अशी माणसं घडली पण पाहिजेत, तरच लोकांना काहीतरी मिळेल पुढच्या. दाखवलं तरी दिसेल, नाही तर दिसणार नाही, बरोबर ना. तुमचे विशेष करून आम्ही आभार मानतो, कारण की तुम्ही हे समाजकार्यच करता. धन्यवाद डॉक्टर साहेब. खरंच ही दोन शब्द तुमचे कौतुकाचे ऐकून खूप बरं वाटलं. या क्षेत्रात आम्ही जे करतोय आजकाल, प्रत्येकाच्या दावणीला जाऊन भेट देऊन हे महत्व खिल्लार गायचं वगैरे पटवून देतोय. हे खरं तर तुमचे पण आभार की तुम्ही आम्हाला अशा मुलाखतीतून एवढी महत्वपूर्ण माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत मदत करताय. असं चॅनलच्या वतीनं तुमची पण खरंच मनपूर्वक आभार, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला पण भरपूर शुभेच्छा चॅनल कडून. धन्यवाद. तुम्हाला पण शुभेच्छा, कारण की तुमचा पण चॅनल वाढव, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचव, बरोबर ना. आणि खिल्लार किंवा देशी गाय लोकांनी एखादी तरी पाळावी, ही तुमच्या चॅनल तर्फे मी लोकांना आवाहन केलं की बाबा एकतरी गाय पाळा आणि निरोगी राहा. ओके, चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.